सध्या राज्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्याने नागरिकांचे हाल होत आहे। शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत ग्राहकांना सिलेंडरसाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागत आहे। मात्र आज एका ठिकाणी संतप्त ग्राहकाने थेट रस्त्यावर सिलेंडर आदळून आपला निषेध व्यक्त केलाय। घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या तुटवड्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळत आहे। शहरात गॅस एजन्सी समोर लांबच लांब रांगा लागत असताना ग्रामीण भागात परिस्थिती आणखी बिकट झाली आहे। अशाच एका ग्रामीण भागात एका ग्राहकाने सलग अनेक दिवस गॅस एजन्सीकडे चक्रा मारूनही सिलेंडर मिळाला नाही। रोजच्या या त्रासाला कंटाळून अखेर त्या ग्राहकाचा संयम सुटला। रागाच्या भरात त्याने आपल्याकडील रिकामा सिलेंडर थेट रस्त्यावर आदळून निषेध व्यक्त केला। या घटनेमुळे परिसरात काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। उपस्थित नागरिकांनी हा प्रकार पाहून आश्चर्य व्यक्त केलं। मात्र अनेकांनी त्या ग्राहकाच्या भावनांना अप्रत्यक्ष पाठिंबा दिला। या घटनेतून प्रशासनाने तातडीने गॅस पुरवठ्याच्या समस्येकडे लक्ष देण्याची गरज असल्याची माहिती नागरिकांकडून केली जात आहे। गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांचा संयम सुटत असल्याचं हे उदाहरण आहे। प्रशासनाने वेळेस योग्य उपाययोजना केल्या नाहीत तर अशा घटना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही।